स्वाती अंबलगे, मी बँगलोरवरून बोलते. सर सकाळी करताना म्हणजे काल एकदम मस्त एनर्जी होती, करायचं आपल्याला. आणि सरांनी जे सांगितलंय, परवा दिवशीचं सेशन अटेंड केलं होतं, तर आपल्याला सगळं करायचंय. रात्री पाणी तापवलं, सगळं झालं. सकाळी जेव्हा 2 ग्लास पाणी पिलं तेव्हा काहीच नाही वाटलं. मग एक सेट केला, परत दुसरा सेट करायला घेतला, तिसरा. जेव्हा 8 ग्लास पाणी झाले तेव्हा असं होत होतं आता मी काहीच करू शकत नाही. मला लक्षात आलं, पाणी सगळं वरच्या वरच होतं आणि एवढी वॉमिटिंग नाकातून तोंडातून पूर्ण पाणी बाहेर होतं पूर्ण. मग नंतर नंतर तुम्हाला विचारलं मी की सर आता काय करायचं, तर तुम्ही म्हणलं नाही आता परत 2 ग्लास पाणी प्यायचंय. म्हणलं आता हे शक्यच नाही 2 ग्लास पाणी पिणं, मी करूच शकत नाही असं असं वाटायला लागलं. पण नंतर म्हटलं नाही आपल्याला हे करायचंच आहे. आणि माझ्या तर खूप मोठ्या समस्या, मला पाहिजे ऑपरेशन झालेलं होतं आणि माझं कॉन्स्टिपेशन, थायरॉइडची गोळी असल्यामुळे डॉक्टरने, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय की साईड इफेक्ट त्याचे कॉन्स्टिपेशनच आहे, म्हणून तुमचं पोट साफ होत नाही. आणि मी ते त्रिफला चूर्ण हे तर सगळं घेऊन झालंय सगळं, तरी पण 2 दिवस होतं, तिसऱ्या दिवशी जैसे की वैसे मग परत तोच प्रॉब्लेम. मग मला त्याच्यानंतर मला वाटलं आता काय होईल, आता होणार आहे का. 2 ग्लास पाणी पिलं, परत सेट केलं, पाणी तर जातच नव्हतं, पाणी शक्यच नव्हतं. परत वॉमिटिंग येते असं वाटत होतं. परत 2 ग्लास पाणी पिलं तेव्हा पहिलं प्रेशर आलं. परत दुसऱ्यांदा केलं, परत ते पण घन स्वरूपात. तिसऱ्यांदा लिक्विड फॉर्म मध्ये आलं आणि चौथ्यांदा तर मग पूर्ण पाणी झालं सर. तेव्हा असं वाटलं चला मी करू शकले. जेव्हा सर सांगत होते आपल्याला की तुम्ही करू शकता, फक्त पेशन्स आणि एक म्हणतात ना की बाबा आतून आपण जर शक्ती ठेवली, आपल्याला करायचंच आहे, तर खरंच आपण ते करू शकतो. त्याच्यानंतर एवढं रिलॅक्स, एवढं छान, एवढं शांत वाटत होतं. ती अनुभूतीच खरंच मी कधीच अनुभवली, पहिल्यांदाच अनुभवली. एकदम असं छान मस्त वाटत होतं सर. थँक्यू सर, तुमच्यामुळेच आम्हाला हे मिळालं.